रत्नागिरी जिल्ह्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्त्यांची हमी शासनाने घेतली असली तरी आर्थिक बाबतीत गेले 6 महिने चालढकल होत असल्याचे निदर्शनास येत असून मे महिना उजाडला तरी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची 2 महिन्यांची पेन्शन अद्याप मिळालेली नाही। परिणामी जिल्ह्यातील सुमारे 180 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणी पुरवठा आणि वित्त आयोगाच्या योग्य समन्वयाअभावी ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप आता होत आहे। सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमधील अनेक जण विविध आजाराने त्रस्त आहेत, विधवा महिला पेन्शनवर अवलंबून आहेत, निवृत्त वेतन वेळेत मिळाले नसल्याने दैनंदिन व्यवहारासोबतच इतर खर्च भागविण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सेवा निवृत्त कर्मचारी संघटनेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष NP सोहनी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह मुख्यमंत्र्यांना रत्नागिरी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत नुकतेच निवेदन सुपूर्द केले। त्यात त्यांनी निवृत्त वेतन लेख शीर्षाला मुदतवाढ मिळाली नसल्याने नवीन लेखाशीर्ष तयार करण्यास विलंब लागू शकतो, त्यामुळे शासनाचा निधी प्राप्त होईपर्यंत राखीव निधीतून निवृत्त वेतन अदा करण्याबाबत कार्यवाही व्हावी अशी विनंती केली आहे। गेल्या 2 महिन्यापासून आपले जीवन प्राधिकरण आपण निवृत्त कर्मचारी आपली पेन्शन बंद झालेली आहे, काय सांगाल त्याबद्दल? गेले मार्च आणि एप्रिल या 2 महिन्याची निवृत्ती वेतन आम्ही जे संपूर्ण महाराष्ट्रात एकूण 13,000 कर्मचारी आहेत त्यांचे निवृत्ती वेतनापासून आम्ही वंचित आहोत। यात रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर एकूण 185 कर्मचारी आहेत, अधिकारी कर्मचारी त्यात 80 वर्षाचे 2 आहेत, 70 वर्षाचे 10 आहेत, त्यानंतर ज्या विधवा फॅमिली पेन्शनधारक महिला आहेत त्या 40 आहेत आणि उर्वरित चतुर्श्रेणीचे 25-30 आहेत आणि 60 ते 70च्या वयोगटातल्या जवळजवळ 120 वगैरे लोक आहेत। असे 185 कर्मचारी आम्ही वंचित आहोत। त्यातले जे वयस्कर अधिकारी जे आहेत कर्मचारी ते अत्यंत दुर्धर आजाराने आजारी आहेत, त्यांचे औषधोपचाराचा प्रॉब्लेम झालेला आहे आणि जी विधवा आहेत त्यांच्या फॅमिली पेन्शन आणि जशी चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत त्यांची सुद्धा रोजीरोटी या वेतनावर निवृत्ती वेतनावर अवलंबून असल्यामुळे त्यांचेही प्रचंड हाल होत आहेत। तर आम्ही त्या दृष्टीने 10 एप्रिलला माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेब यांना माननीय जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन केलेलं आहे। जसं रत्नागिरी जिल्हा मार्फत दिलं 32 सर्व उर्वरित जिल्हाधिकारी माननीय मुख्यमंत्री महोदय यांना निवेदन गेलेलं आहे। यात आपण तातडीने लक्ष घालावे या गंभीर विषयाकडे, वैयक्तिक लक्ष ते अतिशय त्यांचं एकूण प्रशासन हे उत्कृष्ट प्रशासन म्हणून नावाजलेलं जातं, तर त्यांनी ते निश्चितच लक्ष घालतील अशी आम्हाला आशा आहे आणि त्यांनी घालावं आणि हा जो तिढा सुरू आहे तो लवकर सोडवावा, वैयक्तिक लक्ष अशी आमची नम्र विनंती आहे, जेणेकरून आमचे जे हाल होत आहेत ते संपतील। मी सतीश सोहनी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्राच्या रत्नागिरी शाखा जिल्हाध्यक्ष आहे।